श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंथा टोपी चमाला दंडक मंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु. जय जय क्षरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमल लोचना. जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदरती जेथे विरात्याची उत्पत्ती किचराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजिती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्त्या द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार करदळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करी चुरित संध्या रागा समान रक्त तव्य योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमुण शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाण करीती ज्याच्या नाम स्मरणा ज्याच्यावर प्रसादे नान ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जितावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्य अर्थ येत्या हाता ती ब्रह्मसूता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची अकृपे करुण सच्चिच्छाला दे दिव्य ज्ञान तेनेची जगी मानवपण येतसी की निश्चय देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ त्रिपुर विनार दयाळ सद्गुरु राजा आपणची नवमा सौदरी पाहिले प्रसव वेदनाते सौशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रेय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्म्यासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक मानिती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्मा विरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार
अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जाती तो कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्म कुळी, कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमणे. करी प्रार्थना कर जोडुनी, आपला विख्यात महिमाजनी. गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर, पावे न कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार. मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिका मने गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा कद्योत सूर्यासी. लोपविन मने स्वतेजे, तैसे असे माझी आळ. बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतेवरया, करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसे ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्य जन समस्त, संतोषितील निश्चय. ऐसे ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझी आमनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्तीव्रती पाव. आता नमु साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमने माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान. तयाचे चरण नमियेले, ईशे चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसादा कारणे, अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी. ग्रंथरचना करवावी आता करुण मन. जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर पैसरे, महापंडितांनी चतुर. ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद पित्यांच्या समोर. आपले कवित्व केवी आणू, परिथोरांचे लक्षण. एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण. आदर करीत जायचा, संस्कृताचा नसे गंध. मराठी ही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद. कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणूनी. आदर धरावाची श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी. ती एकडे न पाहावे, न पाहता जी अवगुण. ग्राह्य ते तुकेचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोनी. चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरिले समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही, अमल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करुण. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकुनी बुद्धांजळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपले मानस. हा सुगंध नावडे जयास, त्याची पूर्ण अभागे. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यथी राजपद कल्लार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजिते ते घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्यायः. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोर्थ पूर्ती. तेसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी थारिले. कर्दळीवनी गुप्त झाले, गुरुचरित्रीती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, त्याची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परी तिच विषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, कुंटला येथे पत्रिका वाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचाप्पा मोदी याचे घरी. वैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी, मांडा म्हणते एके हारी. दोघांची बैसवणी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांची वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दली वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरी देखील अपूर्व. बंगाल देश समग्र, आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोले तीर्थे समग्र. ऐशी हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती,
पातलो गोदात टाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले तैपासून या नगरात आनंद हो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या आईची वाणी उभयता संतोषले म्हणे मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता 12 वर्ष मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामी राजे येती परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदा वासारण्यात बहुधा न येती गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षिती क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा भुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे त्या समय नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणून अंतर खुन स्वामींसी मानती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यती वर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावण श्रोता होता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचारिष्ट तिने चुके विष्णू म्हणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु। श्री स्वामी समर्थ अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य कथाध्यायी कथा सुंदर स्वामींनी निविदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निविदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळे झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम सवे घेऊनी स्वामींसी टोळे जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावनी टोळ्यांसी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली अपरतुनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथून या निघाले परी अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येती राजे स्वेच्छेने तेथे एका विंद होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहाप्रती स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर चोळापाचे भाग्य उदले येती राजगृहाचे आले जैसे कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज बेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी दापडी मार्गी श्रमती निराहारे किती एक राहती मौन धरिती किती एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता ती एक पंचाग्नी साधन करती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडुनी एक करती कीर्तन एक मांडिती पूजन एक करती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करती एक बांधती देवालये परिजयाची चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली असे नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग यागाधिक काही चोळापाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उद्याले तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती म्हणून या स्वामी राजे येती बहुदान जाती फिरावया लोका माझी पसरली मात दुर्पासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळापाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली
तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरवण, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुणी, आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तई, सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूपराय, निराकाराने निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णुनाचे ब्रह्मानंदे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभम भवतु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीयोध्यायः. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीण, नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल, कथाध्यायाची अंती, अक्कलकोटी आले यती, द्रुपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळापाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाची सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवदिती तत्पर सेविसे, ती धरिती मानव रूप, चोळापा केवळ निर्धन, परिस्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊनी आपण, सहज आली तया घरी, कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे, चोळापाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सोदोतित्य तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शन येती, कामना चित्ती धरुणी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक, सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करती पूर्ण, भक्त का जास्त अवतीर्ण, मानव रूपे जाहले, भक्त अंतरी जे जे इच्छिती, तेथे येती राज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटिल, तया शास्त्रे केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिता ती, महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे, काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले, यात स्वार्थ न परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही, ऐसे ते यांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले ना मला एक, पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खुन, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले, एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणते करू आता, दर्शनेची जनसंख्यात, पातले तेथे क्षणात दात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली, दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गरजेती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती, नाही मिती तयाते, कोणी नवसाते करती, कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करती, चरण पूजिते आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुणी, क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटी की कुमती, म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती, पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणते येथेचे मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपासी, जीवा आमचा कळवळला, मोडोली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी, संन्याशांपुढे लहानपरी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता असताच्या आसी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केव्हासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे, जे पातले करू छळणं त्यांची झाली विटंबना, दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य, तयाची चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनर्थ पुरविती, पसरली जगे ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र, श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदय तू, गंगा जळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझ शिस्तविता प्रेमळ, सत्वर त्या ते पावसी, विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती, स्वामी चरित्र कराय श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे, ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळापादी करून भाग्यवंत सेवे करी,
अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणाची पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयासी. बडद्या माझी ते अवसरी मल्हार राज्याधिकारी. एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मान करीतैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपावर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागेल तुके देवधन. ही वैटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा ताता साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या नावे वटपुरीसी. तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपावर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधा करिता शुक्राजवळी कच जाता. देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी. नृपती सह सकळ जणे त्यापरिता तेसी सन्माने. गौरव आणि मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती. जावळ अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळापाधिक सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचे ही मन रमवून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून नियुक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजने ऐसे सदा करिताती. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाले दाने याचकने तृप्ते केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेविकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चिले तात्यांनी. ऐशाने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या म्हणी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापा प्रती. त्याच लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडद्यासी. मग मल्हारराव आदरीसी नाम देतील तुम्हा ते. मान राहिले दरबारी आणि देतील चहागिरी. ऐसे नाना प्रकारे चोळापते सांगितले. द्रव्येन सर्वे वशः चोळापासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. येथे राजतया समयासे आनंद वृत्ती बैसले. चोळापणे कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपा होऊनी समर्थांनी बडद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसा ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चालावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता होता. श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिष्य हात अक्षरे पंडिते लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वरुणी चरित्र अगाध. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मूढा होय शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपल्या चरित्रा. श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाल्या ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी. राव मल्हार रावाची आमणी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून यावानी चोळापा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणी चिंतावला. आपण आला ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीसने गेले खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी धांबिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगी आणि केले नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहाची ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. त्याता झाला वेगळ चित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजे असी. आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न.
आता एक युक्ती योजन द्यावे पावन येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती. म्हणून यजली कपट युक्ती परिते सिद्धी ते न जाय. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेण्यात घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुदी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळ कडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकेले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले परितितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग पैशाती घेऊन पडद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाजूनी अन्य उपाय न होय. परी मल्हार नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांचे विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंततायाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दितली जावया. तो येऊन अक्कलकोटी हे घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थ आला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थे क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाली तोंडाची पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे पडद्यासी तेथील कार्यासी सोडणी. साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटिती लीला राविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका अनादिसिद्ध जगनायका. निशिदिनी शंकर सका विष्णूची आमनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजी निर्गुणा जय जय अजी सनातना जय जय अजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करुणा अल्पवर्णिले आपले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस निशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी वेतने देवनी ठेवले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुपुआ ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांचे आणले सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपा पोटी. बहुत करुणी खटपटी बुवांचे शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ येतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुणी सत्वर येती राज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी. हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्यत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची. पाहुणी तुमच्या अज्ञान याचे भाडले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रात निकन्यान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविशार त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडपडून उठले लवकरी. बोपडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारेशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले. घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काळे झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाचे खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकटा हाता नयेची. भुवान प्रतिपटली खूण
धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ सद्गीती ते जाहला. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत, वदविता तू दयाळ. मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती येती, ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जाहीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म आगाध, तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध, परिबाधान सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तेशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाळी लिला, तो न चुके कवनाला. तदनुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, ऐसा विचार करूनी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर भावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाये दुरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर्ण सोडिले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जन समस्त. प्रेमळ भक्त स्वामींचे, स्वामी नाम वदती वाचे. कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणांचे. आराध्य दैवत स्वामीच, तया नगरीच्या नर नारी. कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी. प्रेमभावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करुणी. पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावे समर्थ चरणी. जाती अति त्वरेने, महाराष्ट्र भाषा उद्यान. पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जन स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तिची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याले स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराले स्वामी चरणी. तरी आपण लागुनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी. संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थना स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती, बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेखनुऱ्याच्या दर्ग्यावरी. शंकरराव ही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत
आले येथे राजे त्वरित एका नूतन खाचेत निजेली छाटी टाकुनी सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेखनुऱ्याचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकरराव येता या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनुर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्म संबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकर राव. तयासे आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीचे आराम पडला. राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनारे अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयासन लगेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदित्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै हा वीरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामी द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती सावखारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठीस. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयाची लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहुनी आयशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामा आम्हासी ऐसे सांगूनी सर्व त्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयाचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जनधिगती घराहून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर मार्गे लागल्या ती पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रुती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहुणी जननी जनकाला कौतुकांत्यंत वाटत असे. पुढे केले मौंची बंधन वेदशास्त्रे झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकता यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. मृत्तिकेचा गज करून
पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्याचे सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशा लीला अपार दाखवी तिची दंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारार्थ उतरले असो पुढे प्रौढपणी यत्न केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तया लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझला तिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयांच्या आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळपायत पुण्यस्थान जाणुनी तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले अमृता समान रसाळ करता ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळपा करिले जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी वर्णिले बाळपा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती तेथे आपुला मनदय सिद्धीस जाईल निसंशय फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळपासे सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमा तेरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला तयासे विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापुर परम पावन स्थान ते कामना धरुणी चित्ती सेवेकरी सेवा करीती जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नृस्य सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी तेथील सर्व सेवे करी नित्य नेहमी 2 प्रहरी मागून या मधुकरी निर्वाह करीते आपुला बाळापा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटोपणी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतुनी येते ते मध्यान स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी अस्त जाता वासरमणी संध्या स्नान करावे करुणी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते बाळापाती गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदांनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून यायसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली
घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले, अति कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची, ही ना आपले प्राक्तन, भोग भोगवे दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची, ऐसे विचार निशिदिनी, येती बाळापाचे मनी, तथापि कष्ट सोसुनी, नित्यनेम चालविला, एक मास होता निश्चिती, स्वप्नितेने यती मूर्ती, येऊन या दर्शन देती, बाळापाची ती सुखावे, 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येऊन या आज्ञापी, अक्कलकोटी श्रीदत्त, स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित, कार्य इच्छित साधावे, पाहुनी आईसे स्वप्न, मणी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की, अक्कलकोटी त्वरित, जावा याचा विचार करीत, तवा तयासे एक पत्र, शय्येखाली सापडले, त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी, ऐसे पाहुणी त्यावेळी, विचार केला मानसी, आपण केले अनुष्ठान, परितेन जाहले पूर्ण, आणखी ही काही दिन, क्रम आपुला चालवावा, मग कोणे एके दिवशी, बाळपा आले संगमासी, वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी, गेले स्नान करावया, परतले स्नान करुणी, सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचले त्या खालुनी, वृश्चिक निघाला, तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे, त्या दिवशी ग्रामा भितरी, पक्वान मिळाले घरोघरी, बाळापा तोषले अंतरी, उत्तमतीन मानिला, अक्कलकोटी जावे असी, निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयासी, मार्गावरी जाहले, चरण चाली चालवणी, अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळापा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिली, जेथे नृसिंह सरस्वती, यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र, तया नगरीच्या नारी, कामधंदा करिता घरी, गीत गावणी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती, दूरदेशीचे ब्राह्मण, वेशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोण, दर्शनाते धावती, तयांची झाली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी, नामघोषते नगरी, रात्रंदिन गजबजे, राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत, तैसा भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शना कारणे, कान फाटे नाथपंथी, संन्यासी फकीर जती, रामरासे अघोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या, कोणी करती कीर्तन, गायन आणि वादन, कोणी भजनी नाचन, स्वामी महिमा वर्णिती, तया क्षत्रीचे महिमान, केवी वर्णु मी अज्ञान, प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले, पुण्य पावन देखोन नगरी, बाळापा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयाचे पदरी, जन्म सार्थक जाहले, बाळापा होनी सेवे करी, स्वहस्ते करिले श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी, पुढले अध्याय परिसावी, जयाचा महिमा आगाध, ज केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकर या भेद, मित्रत्व ठेव जन्मवरी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत, एकादशोध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी समर्थ. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त, यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळपाले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी, आनंद पोटी न चम्हावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. बाळापाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दी तापनासी, दर्शन कैसे होईल, परिदर्शन घेतल्या विण, आज करू नये भोजन. बाळापाचे तन मन स्वामी चरणी लागले, दर्शनेच्या उत्कटे चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझे प्रवेश करती, स्वामी सनिध पातले. अजान बाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहुण, बाळापाने धावण, दृढ चरण धरी येले. कंठ सद्गतीत जाहला, चरणी भाळ ठेविला, क्षणैक मी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळापा अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरणी बाळापा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती, श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद माय पोटी, स्तोत्र उठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानून मनी बाळापा निघाले तेथुनी, परितायाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्याच एक जाहीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळापा दर्शन करून आले बिराडी परतून, जहागीरदार नैवेद्य काढून बाळापा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात, राजात वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळापा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावणी परतले, सत्वर बिराडावर आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवण, षटकर्माते आचरण, घेऊनी स्वामी दर्शन, जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आठवावे. करी झोळी घेऊन
स्वामी श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून श्रीचरणी जावे भिक्षे कारणे, मागून या मधुकरी मग यावे ब्रेडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला, म्हणे सुदिना आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवेकरी, बाई मुख्यतः माझारी, सर्व अधिकारी तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरी इतरांसी, तुच्छ मानू लागले. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकेले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजाधिक भावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करती, तरी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी, बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत, म्हणे ते कैसे करावे. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकळून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासे यावे मरण, विष दिले काणुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी, तयाच्या अंतरपरी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावीची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने, समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेतसे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार, बाळप्पा त्यात दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन, करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावायची बाळप्पा. ऐसा ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा, तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट ऐकून कापट्य मणी आणले, म्हणे जावया आपणासी समर्थन देते आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपटाने जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकेल्या. चिठ्ठी आपल्या करी भटची उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराजात बाळप्पाला सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूरताया प्रती करतील यती दयाळ, जो केवळ दयागण भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांचे सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 गोडा हा. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून, स्वामी सेवा रात्रंदिना अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाणारे निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत्यांना नसेची थोर या जगी. सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून आईशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपणा अपमान जहाला.
तैपासून बाळापासी त्रास देता हरदिशी गाढाने सांगता समर्थांचे बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळापा विख्यात स्वामी भक्त जाहाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याच्या बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्त समर्थांचे अर्पिले होते चंद्राहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळापा जवळी ऐसे ऐकत त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळापा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळापा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळापा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळापा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळापा कारणे जबाब दिला चोळापाने बाळापा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन द्रुपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाच्या ऐकुनी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी सांगितल्या तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळापाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मणी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हान समावे चोळापाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून लागता एक क्षण 100 गणती झाली झोळी चोळापा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझी फिटलेरी न स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले त्यांनी उठवणी चोळापासी आपण बैसले स्वामीपासी चोळापाच्या मानसी दुःख फार जाहले स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती चोळापा ते काही न देती नेतरी घेती हिरवणी चोळापासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करीताती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ त्या कोणी बाळापासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणते जावे येथून ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळापा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणते जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले आपली आज्ञा घ्यावयासी बाळापा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले तेव्हा एका सेवेकराचं बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे बाळापा येत असताना आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळे दर्शनायत हिशेब ठेवित जपाचा काढून दिले बाळापासे आनंद झाला बाईसी गर्वभरिती कोणासी माणिनाशी झाली सुंदराबाईसी करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावेती जे कोणी दर्शनायत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठविता अशा प्रकारे करुणी बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी बाईने राहावी दुरी श्रीचरणांपासून परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परिराणी सभेवणी तैसेने केले तयांनी समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसा ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसे आणावे म्हणते सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेतो उर बडवणी फौजदारासी समर्थ काही एकानं बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या या सेवेकरिता सरकारतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा कराव्यासी घेऊन गेले बाळापासी म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातून बाळापा बोलले तैसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लभ मानेसी स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळापानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाती प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्यापि बाळापा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळापा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीतो होते प्रेम बहु ऐसे बाळापाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती ते न येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावेचे नमस्कार येती त्यावरती होती कृपाळू पुढील अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोती देऊनी चित्ता जेने निवारी सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्यायः
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अघ शमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपेनिश्चित त्रयोदशाध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकोणी श्रोतया, संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेहमी मंदमती. परिप्रश्न करता श्रोती, अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मे आटोपणी मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै. आजान बाहुसुवासवदन काशाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अग हरणा, परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र, तुझ लागे अधिमद्याग्र कोठे नसे पाहता. असोन या निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवळ आपली स्तुती, सहस्रमुखई निश्चिती क्षीणला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना अनावी जे आपुल्या म्हणा. कृपा समुद्री आमीना आश्रयी देई जे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भव सागर याचे पावावे या पैल तीर, त्वन्नाम तळणी साचर प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वरुण आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगिना यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राशीणवतो नाममृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त कराय स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. तेने वाढील बुद्धी सत्य सत्य ही त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रिय अधिका लागुनी मुख्य जप हा चहुवर्णी, स्त्रियांनी ही निषिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडशोपचारे पूजिता परी प्रिय नवेची समर्था. भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची आचंदा कृपा करुणी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकुत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. नलके करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची, वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पूर्ववन अंती दाविती सुरभवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. आपली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती कवणाचे गृहान जाती. दुष्टोत्तरी जन ताडिती तरी क्रोध न येची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान सदा तृप्त असे मन. लोक वस्ते आणि वन दोन्ही जया सारखी.
परमेश्वर रूपयती ऐसा ज्यांच्या वाटी चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळ वेढात बसापा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची बसापा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजारी 18 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तेवरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अंतरी पटली खुन यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्यवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपागणा भक्त पालका पाप ताप दैन्य हारका विश्वपते जगत गुरु पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसापाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी राहू लागणार निशिदिनी स्वामी सनिधा आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणी हसत कुटिल जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसापाची कांता ऐकून आईशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परिमोल मजुरी करून करीतो होतो उपजीवन आता काय करावे बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसापाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादाना भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होणी सावधान चित्त देवनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालिले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेशाले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसापाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली चित्ती देहबान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजी अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसापा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे आईशी परी भयभीत झाला अंतरी तो दयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसापा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तेव्हा त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवला देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुणी वाहती त्याशी बोलत येतीश्वर घरी जाविता सत्वर सुखी करावा संसार दारापुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसापा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतीसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नवरेची दैन्याची याविषयी ही बसापाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याधरे पाप ताप आणि दैन्य ज्यांची दर्शनी निरसोन जाय ते बद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करून या स्थिर आदर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाव नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माताबंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन याचे 7 दिवस झाले काही अनुभव न आले तो नवला एक वर्तले ऐका चित्त देऊनी हरिभाव आणि त्यांचे मित्र अभोचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिले एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान ते सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावेसी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी आता संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयतांचे ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवला एक वर्तले ऐका सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावे पंडिताला मारवाडी आला नंदे पंडित ऐकून वर्तमान आनंद झाला त्याला गुण हरिभाव ते भेटून वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काही वास करीत त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस गेला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांचे चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असे ती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती
तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहुण्या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांची दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामी दिधली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवणी येथे आणावे सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात असे आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोडाने लागते संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवणी. अर्पाव्या स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुण्या डोळे भरी. माथा ठेविल्या चरणावरी बहुतांतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थ आधारे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वाग विभक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एकेदिनी समर्थ सन्निध येऊनी दर्शने घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेविला. म्हणे ती तू माझा सुत झाल्यासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपणी झोळी समर्थ तयासी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणे ती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज. नको करू अन्य काजे जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून आईशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरुचा उपदेश होता तत्काळ गेली भव व्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मनन वळे. सत्य ज्ञान काही न कळे मनन चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू. भवसागर पहिले तिरू उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविदा वरदास्त विद्यव्यनान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांचे बोलाविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करीत बहुता कांता घेतौर बडवणी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारतील पिशुन. उपास पडता कोण खावया ते घालिल. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचले हे कैसे. त्यागुण या संसार सुखासी दुःख डोई का पडता. संसार सुख भोगन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवा वेवण तबार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मनाबाजी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाले जरी म्हणी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवण. आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तू ही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसारी सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मनविरक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकीला लुटून. हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. याचे काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे. विनविते जोडून करे अद्याप स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राण प्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. परितारीच्या चित्तात षडरूपे होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकेनी. त्यांनी तिसला झडपून आपणाधीन केलेसे. त्यायोगे सद्विचार तियेसे नुसुचे अणु मात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षडविकार त्यागुनी रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधुले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठी पुरते त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाली विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले सर्व पिटले भव दुःख. धन्य धन्य स्वामी मौली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसतो षोडशोऽध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षड्विकार जिंकले संसारात ते त्यागिले रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती त्याने हरली संस्कृती कवनाची नाही भीती सदा चित्ते आनंद स्वामी नावाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेणती संसारात सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुणी कित्येक जण हसताती तयाते परिताचा विषाद चित्ती स्वामी सुतन मानिती अंगी मांडली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार मोहावरती सापडले मायावशाचे झाले त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वात्सल्य करून पाही शोक करीत काकुबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळे घेती बडवणी अंग टाकेले धरणी बहुत आक्रोश मांडिला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी नेटलो जन्म मरणात चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तुगे जननी मज लागी प्रसवणी मान्य झाली सत्रिभवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी परिताच्या या गोष्टी तियेसी गोडन लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिसाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयाची घेऊनी बेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही होऊन या दिनवदन करीती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे म्हणे ज्याने वेड लाविले त्याची ते धरावी पावले येणे उपाय आपले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने निस्सीम स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्या ते हसत ढोंगे अवघे म्हणते हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती श्रीचरणांविना आसक्ती अन्य विषयावरी नसे जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले निज कार्य ते विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परितेने अंतकरण दुःखित नो हे तयाचे तारनामे त्यांचे कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगर करणाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी हे केले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करती तयाचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करुण वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी भवानी स्वामीची पत्रिका करवणी ती अर्पावे श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याचे आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आली समर्थांसी पाहुणी अस्वभक्तासी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सनिध भजन करीत कीर्तनी आनंद नाचत लोकलज्जा सोडणी लोकापवादाचे माणी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो हे भजनी म्हण लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती दिदा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित सत्यासत्य जाणते समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्यांप्रती मनातील खूण सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचून दर्शन नो हे कोणाला गुणी ऐसे वर्तमान ऐकून खिन्नमनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसे विविध कान्न ऐसे दिवस झाले तिने निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निसेम भक्त आनंदी भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थुनी आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणले पाहुण्या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावनिया वेगीसी मिठी चरणी घातली सद्गतीत अंतकरणी चरण क्षाळले नैना शरणी देह बाणही गेला विसरुणी स्वामीपदी सुखावला
बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची निज सुद्धा ते पाहुणे आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरणी हसी धरुणी उठविले. अक्कलकोटी त्यावसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित हे त्यांचे मन द्वेषपूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवणे समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधून समर्थ सांगितले दुर्जनी स्वामी सुताचे हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचत काय म्हणून आपला अपमान करावाया. परके आणि निज सुत समान लेखिते जे सत्य जे सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढून मग नाचवाय तो भजनी ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थे त्यावेळी. तोच उठली कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान कैला ऐशा प्रकारे पाहुणे ऐशी परी खिन्न झाला सुतांतरी. काळजात बोचली सूर्य अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान. उतरले सुताचे वजन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुःख होईता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जातच असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थाते मने कृपा करून या सुताते अनवया ठया. कृपा दृष्टी पाहून आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईचं पाठविले सेवे करी म्हणे ती सुताते सत्वरी मज सन्निधा आणावे. परिसुत ते सांगते आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चालत असे. सेवेकरी परतून आले समर्थाते वृत्त कथिले आणि ही दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगते समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैला श्वास सर्व लोक हळहळती. त्या समय मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्याचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी वैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठीती धरणीवर अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षण क्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आले तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीन त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैनीन पडे काकूबाईची पुसती समर्था क्षण क्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीते आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लावलाही. परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुता आपला भक्त असो न अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघेले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळसी उडून बळीची मग नेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्र दिन. समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नर जन्मा एवढी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची ऐसली जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भौदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐशा प्रश्न एके अवसरी पुसती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायत. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पाला जय जय परम मंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असे सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येला आमच्या मानसी त्या समी मोर पाखरासी. अधिकारिणी मुगादिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाच्या अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळूनी याची अमृत दृष्टीने पाहुनी. निरोगी करावी जी स्वामी बाई विनोई समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईची पादुका स्थापना करायसी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमोच्या.
बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरे असमाधान, त्याची काळजी घेईल कोण? सत्य सांगा मज लागी, परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी, समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी, काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविन नाही बरे, वर जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगती त्यासी मुंबईसी पाठविती, ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळ दादासी नेत मंडळी, जी समर्थ आज्ञा केली ती सांगितले तत्काळ. दादासी करोनी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची आस द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता, नकार म्हणीची सर्वता न रुची चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादासे घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करिता आनंदे. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेवे दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयते. दादा बचणी रंगला देह बाणही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले, ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची आश्चर्य ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलेले ती जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून हितुकेची पुरे झाले. ऐकोण ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत सहजते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ती पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी, विनवितेसे नानाबरी शोक करी अपार. समर्थांचे हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयसी, अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणी, म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोणी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती, ऐहिक सुखी तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे म्हण, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केलं नाही विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी स्वत तैसेचे दादा बुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोडाहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता, ओळख होय सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेह येऊन काय करावे आपण, जेणे होईला सुगम दुस्तर हा भव पंथ. ज्यासी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वरुणुकडे स्वामी चरित्र, अत्यादरी श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामेंद्रसिंह सरस्वती, जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जसदारण्यवासी योगाभ्यासी बैसले, एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरिती ते एक झाली दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगिती गुह्य ध्यान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतायांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनाचे येती कळले समर्थांसी, जाणिले त्यांच्या हृदगताचे अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदात आला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले धडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास केले बहुत सायस परिसर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतोनी येती. तेथीची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला.
बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतली समर्थांची दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलेले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी अंतिजासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटेले सकला म्हणी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. पर्यंतरीची खुण येते तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपले महिमान. तेची वारे योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊनी राहिली स्वस्तानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेधार. त्यासी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले. ऐसे सचिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यासी प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणि वार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल ततता. ऐसे वाटले त्याची चित्ता दर्शनाचे पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रीं समोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदली श्रींच्या करी. मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जावणी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुणी खिन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुले करीनी नावडे सर्वता म्हणत असे. कार्य आपण योजले ते शेवटाचे न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्तानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याशी यश न आले हे सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले. प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामीचे. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झटकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनविनी मरण चुकवावे माझे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तर वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी नाविता त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोरवर निताती. बैला प्रति दिली मुक्ती मरण चुकले तात्याचे. आयुष्या लीला असंख्य वर्ण जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाती निगमागम. सुरनर वर्णिताती गुण अनंती सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटुनी स्वच्छ विचारे जोया जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर जगदुद्धार कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा. जय जयाजी तीवरा. भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता. विवल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. तुझे चरित्र आघात केवी वर्णू मी मती मंद. परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन. निगमागमासही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझे समकवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिता समर्थांची गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जना दाविला अनंतरीला. उद्धरिले कैक पापेला अद्भुत चरित्र स्वामीचे. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणी श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या देव देती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेव घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परित्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घे उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार तो समर्थांची कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पनाची ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्र दिन. द्रव्य मिळावया साधन त्याजवळ नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित.
वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र केवी वधू शकवे पामर. ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर दान कराय भांडार. मोकळे करी परिशक्तीनुसार याचकने ती बांधुनी. षडसान्नाचे ढिग पडले क्षुधित जण तेथे आले. त्यांनी त्यातून बक्षिले क्षुधा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून श्रोतयांची कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंची. अत्याधारी चरण पूजी शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणिमाचे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेंडून ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावण्यातीत उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथीची बाळपण गेले आता कोपरली सयने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर सेठ. त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहान असा. आबाल वृद्ध समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्याय मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्राचं कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल 4था माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडद्यासी त्याने नावया स्वामींची. पाठविले कारभारांची पाठवत ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयशी वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू भाव ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त आठवत ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. त्या एकता पुनित श्रोती होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास परवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसा पतेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्द त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र. त्यासी आयुर आरोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंतिम मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सारग वसो. भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धीचा आणिला. त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. मी केवळ मतिमंद परिभाव घेतला असे छंद. कृपाळू तो सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. तोनी कर जोडूनी आता हिची विनविनी. ग्रंथ संरक्षका लागुनी सुखी ठेव दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यासी करू एक विनंती. मी केवळ ही नमती कवित्व करून येण्याची. परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे. उपगण मानवा चतुरे स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा विनाशा. पुराण पुरुषा अनंत वेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमल नयना. विदिताता कमलवदना हृदय कमली वसावे. मच्छ कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोळा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.